मित्रांनो, आज आपण कुठल्याही विहिरीतून, कुठल्याही तलावातून पाणी पिऊ शकतो. कुणी आपल्याला थांबवत नाही. पण जरा कल्पना करा, जर तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही या तलावातून पाणी पिऊ शकत नाही, कारण तुमचा जन्म खालच्या जातीमध्ये झाला आहे. कसं वाटेल? अपमान, राग आणि असहाय्यता. पण भारताच्या इतिहासात एक असा महान मानव जन्माला आला, ज्याने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ते महान मानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि 20 मार्च 1927 रोजी महाराष्ट्रातील महाड शहरात एक अशी घटना घडली, ज्याने भारतीय समाजाच्या इतिहासात क्रांती घडवली. ही आहे चौदार तळे सत्याग्रहाची खरी कथा. 1920च्या दशकात भारतात जातीय भेदभाव अत्यंत तीव्र होता. दलित समाजाला अनेक मूलभूत अधिकार नाकारले गेले होते. ते मंदिरात जाऊ शकत नव्हते. त्यांना गावाच्या विहिरीतून पाणी घेता येत नव्हतं. शाळांमध्ये त्यांना वेगळं बसवलं जायचं. कधीकधी तर त्यांना रस्त्यावर चालतानाही अपमान सहन करावा लागायचा. ही परिस्थिती फक्त एका गावात नव्हती, तर संपूर्ण भारतात होती. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड नावाचं एक छोटं शहर आहे. या शहरात एक तलाव होता, चौदार तळे. हा तलाव सरकारी होता, म्हणजे कायद्याने तो सर्वांसाठी खुला असायला हवा होता. पण वास्तवात दलित लोकांना त्या तलावाजवळ जाण्याचीही परवानगी नव्हती. त्यांना खूप दूरवर जाऊन पाणी आणावं लागत होतं. ही परिस्थिती पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं, हा अन्याय आता थांबवायलाच हवा. बाबासाहेबांनी लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. त्यांना स्वाभिमानाची जाणीव करून दिली. ते म्हणाले, आपण माणूस आहोत. आपल्याला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. 1927 मध्ये महाड येथे एक मोठी परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेला महाराष्ट्रभरातून हजारो लोक आले. लोकांच्या डोळ्यांत आशा होती. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं, आपण स्वतःला कमी समजणं थांबवा. आपण समान आहोत. हे शब्द ऐकून लोकांच्या मनात नवीन आत्मविश्वास निर्माण झाला. 20 मार्च 1927चा दिवस उगवला. हजारो लोक बाबासाहेबांसोबत चौदार तळ्याकडे चालू लागले. त्या क्षणी लोकांच्या मनात भीती होती, कारण त्यांना माहिती होतं की विरोध होऊ शकतो. पण बाबासाहेब पुढे चालत होते. बाबासाहेब तळ्याजवळ पोहोचले. सगळे लोक शांत उभे होते. आणि मग बाबासाहेबांनी तळ्यातून पाणी घेतलं आणि ते पाणी प्यायलं. तो क्षण इतिहासात कायमचा कोरला गेला. बाबासाहेबांच्या मागे हजारो लोकांनी त्या तलावातून पाणी घेतलं. लोकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. शेकडो वर्षांचा अपमान त्या क्षणी तुटत होता. पण हा बदल सर्वांना मान्य नव्हता. काही लोकांनी या आंदोलनाला विरोध केला. तणाव निर्माण झाला. पण बाबासाहेब मागे हटले नाहीत. चौदार तळे सत्याग्रह फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता. तो होता मानवी स्वाभिमानाचा लढा. आज आपण जे अधिकार उपभोगतो ते सहज मिळाले नाहीत. ते मिळवण्यासाठी अनेक लोकांनी संघर्ष केला. आणि त्या संघर्षात सर्वात मोठं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. विचार मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि अशाच जागरूक व विचारपूर्ण व्हिडिओंसाठी क्रांती